आता घेऊयात टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 बातम्यांनी। आयात शुल्क वाढल्यामुळे सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ, तर एक तोळं सोनं तब्बल 9,000 महागलं। चांदीच्या दरातही 20,000ची वाढ, सोनं 1,63,770 रुपयांवर। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6%वरून आता 15%वर, 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% AID उपकराचा हा समावेश। तर नवीन आयात शुल्क लागू, सोनं खरेदी आता महागली। ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार। संघटनेचे देशभरातील पदाधिकारी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली। स्वतः केलेल्या आवाहनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी हा निर्णय। मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार। सामान्य प्रशासन मोहीम हाती घेणार। कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती गाड्या याचा आढावा घेतला जाणार। मोदींच्या आवाहनानंतर ही मोहीम हाती। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत मालमत्तांवर पालिकेची पहाटेच कारवाई। मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये बुलडोझर कारवाई। तर पालिकेच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। निदा खानला लपवलेल्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची बुलडोझरनं कारवाई। तर एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं नारेगाव परिसरामध्ये नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात आश्रय दिला होता। देवाभाऊचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये जिहाद कराल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन खानच्या मालमत्ता आणि निदा खानला ठेवलेल्या घरावर कारवाई करण्यात आल्यानंतर नितेश राणेंचा हा निशाणा। मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला इतकी घाई कशासाठी? इम्तियाज जलील यांचा सवाल। महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे का? भाजप नगरसेवकांची घरही अनधिकृत आहेत, जलील यांची यावर प्रतिक्रिया। आता बघूयात नीट पेपर फुटी प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या। नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव। NTA परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकले नाही असा दावा करत याचिका दाखल। तर सरकारला विद्यार्थ्यांची परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही। तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठ्या झाल्यात। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा। 1 आणि 2 तारखेला नीट पेपरचा PDF अनेकांच्या मोबाईलवर होता। तर संबंधित प्रकरण लक्षात आल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा हा निर्णय। NTAचे महासंचालक अभिषेक सिंग यांची ही माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणी डिजिटल नेटवर्कवर सुद्धा आता पाळत। तर नीटची प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातून सुद्धा प्रसारित झाली। प्रकरणाशी संबंधित सर्व टेलिग्राम चॅनल स्कॅन केले जात आहेत। अनेक संशयास्पद चॅनल्स ओळखल्यानंतर ब्लॉक केले। नीट पेपर फुटी प्रकरणी CBIनं केला दाखल गुन्हा। तर CBIचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र ताब्यात घेणार। तर NTAच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला घेऊन CBIचं पथक मुंबईकडे रवाना। खैरनारची वैद्यकीय तपासणी करून CBIचं पथक मुंबईला रवाना। नीट प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची सुद्धा शक्यता। नाशिक पोलीस आरोपी शुभम खैरनारच्या घरी दाखल। शुभम खैरनार हा नीट पेपर फुटी प्रकरणातला आरोपी। नीट पेपर फुटी प्रकरणाचं पुण्यापाठोपाठ आता लातूर कनेक्शनही समोर। लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची चौकशी होणार। एका पालकांच्या तक्रारीनंतर संचालकांची चौकशी केली जाणार। क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेमध्ये आल्याचाही दावा। नीट पेपर फुटी प्रकरणातला एक आरोपी पुण्यामध्ये असण्याची ही शक्यता। पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपीचा शोध सुरू। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणं टाळलं। आसामवरून परतताना तटकरे पटेलांचा एकत्र प्रवास, सूत्रांची माहिती। तब्बल 3 वर्षांनंतर सुनील तटकरेंकडून पवारांची भेट। आसाम दौऱ्यानंतर तटकरेंकडून शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवरील भेटीनं राजकीय चर्चेला उधाण। तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याची तटकरेंची माहिती। शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात त्यांची ही भेट घेतली। भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही। शरद पवारांच्या भेटीसंदर्भात तटकरेंची प्रतिक्रिया। भेटीवरून राजकीय वावड्या उठवणं चुकीचं। तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याप्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची यावर प्रतिक्रिया। तर ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत त्यामध्ये तथ्य नाहीये। शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच तटकरेंची भेट। राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची ही प्रतिक्रिया।
प्रतिभा शिंदे सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे इच्छुक। रुपाली ठोंबरे पाटील, वैशाली नागवडे यासह प्रेरणा बलकवडे आणि प्रतिभा शिंदे याही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। रोहित पवार पुण्यातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल, तर बारामतीमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्या चर्चा करणार। तामिळनाडूमधील विजय सरकारची आज सभागृहामध्ये अग्निपरीक्षा, तर मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारची आज फ्लोअर टेस्ट। विजय थलपतींकडे 120हून अधिक आमदारांचा पाठिंबा। एआयडीएमके कडून आता विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप जारी। पक्षाचा आदेश मोडल्यास कारवाईचाही इशारा। एआयडीएमके पक्षातील 30 बंडखोर आमदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। तर आज विजय सरकारची फ्लोअर टेस्ट।